भावानो बहिणीनो, मी आता चौथ्या पुष्याईतवाराची कहाणी सांगायली. दामोजी पंताची सांगणार आहे नामदेवाची ते, आणि तुम्ही ऐका. आणि मायानो बहिणीनो तुम्ही ऐका कहाणी. कहाणी ऐकलेली नादर राहते या पुष्याईतवाराला जरूर कहाणी सांग जावं. एक होते दामोजी पंत. मग दामोजी पंत होते आणि ते रोज जंगलात जायचे, सरपणाची मुळे आणायची विकायची. रोजच जंगलात जायचं, सरपणाची मुळे आणायची विकायची दामोजी पंतानं, नामदेवाच्या बापानं. मग एकदा काय झालं, मग त्याला देव प्रसन्न झाली, विठ्ठल प्रसन्न झाली. विठ्ठल प्रसन्न झाल्यावर काय म्हणले, विठ्ठल म्हणले दामोजी पंत तुम्हाला काय मागणी मागायची तर मागा म्हणली. तर मागायची म्हणले तर मग दामोजी पंत म्हणले, तेव्हा गरिबी होती, काही मागत नव्हते देवाला. गरिबी होती आणि काही मागत नव्हते. आणि मग म्हणले आपली गरिबी आहे म्हणले, गरिबी आहे म्हणले आपली, आणि काय मागायचे. काय नाही देवा म्हणले, माझ्या नामदेवाचं तेवढं तुम्ही लग्न करा म्हणले. मला नामदेवाच्याच लग्नाची फिकीर आहे म्हणले. मग तसं म्हणल्यावर देव म्हणले बरं म्हणले. मग देव म्हणले आता जातो म्हणले, नामदेवाच्या सोयरिकीला जातो म्हणले. मग गेले गेले मग गेले नामदेवाच्या सोयरिकीला गेले, बिदरला गेले. बिदरच्या राजाकडे गेले, बिदरच्या राजाकडे गेले. मग काठीला घुंगर, हिरे मोती जोड्याला घोंगडी मस्त गेले. बाबा बाबा म्हणले राम राम केला देवाला. देवान राजाला त्या राम राम केला आणि म्हणले बसा 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 म्हणले. राजेश्री म्हणले देवाला बसा बसा. बसले ते म्हणले. मग म्हणले आमचा एक मालक आहे म्हणले, माझा मालक आहे म्हणले, आणि त्या मालकाला तुमची मुलगी बघाय आलो म्हणले मी. माझ्या मालकाला ते म्हणले तुमच्या मालकाचं नाव काय. माझ्या मालकाचं नाव आहे म्हणले नामदेव, आणि मी त्याचा गडी आहे म्हणले, आणि ते मालकाला मुलगी बघाय आलो म्हणले मी. मग त्या राजाला वाटलं मालक जरी एवढा हाय, काठीला घुंगर आहेत, जोड्याला हिरे मोती आहेत, घोंगडीला हिरे मोती आहेत, तर ते मालक केवढा असेल असं म्हणले. मग असं म्हणल्यावर मग ते म्हणले बरं झाली म्हणले आमची मुलगी, देऊत म्हणले आमची मुलगी तुमच्या नामदेवाला देऊत म्हणले. झाली म्हणले सोयरी. मग दोनच गोष्टीमध्ये सोयरीक फेरीक झाली. मग आले देव आले म्हणले दामोजी पंताला म्हणले मी सोयरीक करून आले म्हणले, बिदरच्या राजाची मुलगी केली म्हणले, तिचं राजाबाई नाव आहे म्हणले, ती केली म्हणले आपल्या नामदेवाला, आणि मी सोयरीक करून आलो म्हणले ना, आता तुम्ही लग्नाला जा म्हणले. मग यायनं काय केलं, लग्नाला जायचं आता. त्यानं तारीख फिरीक काढली, आता तारीख ते काढली, जवळ आली, सगळं आलं. त्या दिवशी आता लग्नाला जायचं. मग ह्याला राजाला सांगितलं होतं मी 5 कोटी वराड धाडून देईन म्हणून, 5 कोटी आमचं वराड येईन म्हणून विठ्ठलानं सांगितलं होतं. तर ते म्हणले बरं म्हणले, मान्य आहे म्हणले, येऊ द्या म्हणले. मग त्यानं काय केलं, मग गेले तर काय गरुड होता ते गरुड का हाय ते म्हणले बैल झाला, गरुड बैल झाला. मग ते नामदेव एक, नामदेवाची माई एक, आणि नामदेवाचा बाप एक, आणि गरुड एक, आणि नामदेव एक, आणि ती जनाबाई एक. 5 जण गेले. 5 कोटी सांगितलं होतं तर 5 जण गेले. मग गेले, व्हायला भुका लागल्या वाटणं. गेले मग एका मळ्यामध्ये गेले. मळ्यात गेले. मग तिथे एक महादेव मारवतीचा पार होता, आणि गेले म्हणले तुम्ही काय म्हणले माळ्याच्या मळ्यात गेले म्हणले, गाजरच खायला लागले. ते बैल बी गाजर खायला लागला, नामदेव बी गाजर खायला लागले, सगळ्याला भुका लागल्या होत्या. मग गाजर खायला लागले. मग म्हणले कुठं आलात र म्हणले तुम्ही, गाजर फिजर खायलात म्हणले, कुठं आलाव काय नाही म्हणले, आम्ही काय नाही म्हणले, इथं बिदरच्या राजाची मुलगी केली म्हणले, आणि लग्नाला आलोत म्हणले, आता आम्ही राजाच्या येतो. ते पळायलंय दमा दाटून गेलं पळून पळून. आणि राजा म्हणला काय झालं किंवा म्हणला पळत आलंय म्हणला, आणि ह्यानं दाखविले 5 बोट. राजा विचारायला वराड किती आले, तर त्यानं दाखविले 5 बोट. 5 बोटे दाखवले की त्याला वाटलं 5 कोटी वराड आलंय काय की. मग त्यानं वाजवीत गाजवीत आलं तर काय, इथं एक बैल, एक जनाबाई, एक नामदेवाचा बाप दामोजी पंत, दामोजी पंताची बायको, 5च दिसायलीत बैलाला धरून. मग त्या गरुड्याला धरून 5 दिसायलीत. मग म्हणले आता काय करावं गडे म्हणले, कुठलं आलं की म्हणले भिकार चोटन फसविलं म्हणले, 5च बोट ह्यानं 5 बोट दाखवली म्हणले, मला वाटलं 5 कोटी वराड आलंय काय की. मग त्याच्या गालत बी हाणलं, मग त्या बैलाला बी काट्या हाणल्या 2, नामदेवाच्या गालत हाणलं, दामोजी पंताला मारलं. मग
बसले मारवदीच्या पारावर नामदेव आणि म्हणले ना दामोजी पंत म्हणले काय देवा आम्हाला फसविलास रे, मार बसविलास म्हणले, विठ्ठला तू काय केलास आमचं, असं म्हणले. असं म्हणल्यावर मग विठ्ठलाला कानी आवाज पडला, अरे 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 म्हणले माझ्या भक्ताला तर मारलं म्हणले, नामदेवाला मारलं, दामोजी पंताला मारलं म्हणले, आणि त्याला काय झालं म्हणले. मग दामोजी पंत निघाले. रुक्मिणी म्हणली कुठे निघाला, म्हणले नामदेवाच्या लग्नाला. मग सगळे म्हणायत कुठे चालावं, नामदेवाच्या लग्नाला. कुठे चालावं, नामदेवाच्या लग्नाला. असं म्हणत 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 सगळं 5 कोटी वराड निघालं. मग म्हणले गणेश देवाला म्हणले उंदरे बी घ्या म्हणले, गणेश महाराजाला म्हणले उंदरे बी घ्या म्हणले संग, आणि त्याच्या कोटीमध्ये सगळ्या कोट्या भस करायच्या म्हणले, आपलं सुराक पाडू पाडू मध्ये शिरू शिरू खायचं म्हणले. सगळं सगळं उंदर घेतले, गणेश महाराज घेतले, सगळे सगळे देव 5 कोटी वराड. मग राजाला कळालं. राजा म्हणला आता आलं म्हणला वराड, म्हणला आता 5 कोटी वराड आलं म्हणला. आणि मग काय वाजवीत गाजवीत झालं. मग नामदेवाचं लग्न झालं. आले चंद्रभागेच्या कडीला आहेत तर वरच लक 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 माडी झाली नामदेव महाराजाची. दामोजी पंताची ह्या दाशान बटक्यान हाताखालीन हेन पाणी ठुले आंघोळीला, आणि हेन लोक 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 झालं. आणि मग आली आणि मग गेलं ते आता वराड ते सगळं गेलं झालं, जिकडे तिकडे झालं लग्न झालं. 5 माशाची झोपडी झाली. आणि मग 5 माशाची झोपडी झाली. मग दास्य नाहीत काहीच नाही. मग म्हणायली राजाबाई म्हणायली त्या ह्याला राजाला सांगून धाडायली, म्हणायली बाबा बाबा मला पटकन न्यायला या, पटकन न्यायला या. आणि इथं मला काय बघून दिलंय तुम्ही, 5 माशाची झोपडी, 5 माशाची झोपडी बघून दिली म्हणले, पटकन न्यायला या. राजा आला. चंद्रभागेच्या कडीला हाय तोवर 5 ताळाची माडी दाशान बटक्यान आजूक झालं जशाला तसं लोक 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 लोक. मग राजा म्हणला काय झालं राजाबाई, म्हणली हे का आताच नव्हतं ना, आताच झालं म्हणली. 5 ताळाची माडी ह्या दाशान हेन तेन झालं म्हणली, आताच झालं म्हणली. येडे पोरी म्हणला. राजा म्हणला येडे पोरी, इतके दिवस झालं आताच्या आता होत असतंय का म्हणला, एवढं कमी एवढं होत नाही आताच्या आताच. आणि हो बाबा म्हणली मी काय लबाड सांगना म्हणली, खरंच आहे म्हणली आताचे आताच झाले. नाही नाही पोरी तू लबाड आहेस, आताच्या आताच एवढं होत नाही. आज गेली. मग मग असं करून राजाने म्हणला नाही देवा म्हणला तू विठ्ठल आहेस म्हणला, तू विठ्ठल आहेस म्हणला, त्या विठ्ठलाचे पाये धरले, जसं होतं तसंच ठेवू, परी का असं करू नको म्हणला मला. मग ते ना नामदेवानं राजाबाई राहिली. मग ते देवानं जसं होतं तसं ठुलं. आणि काही नाही, नामदेवाच्या बापानं नामदेवाचं लग्नच तेवढं मागितलं होतं. पहिले लोक काहीच मागत नव्हते, धन दरवे काहीच मागत नव्हते, फक्त लग्न झालं की पोटाला भाकर आणि अंगाला वस्त्र एवढंच मागायचं. पहिले माणसं मागत नव्हते काही. आणि मग दामोजी पंताने तेवढं आमच्या दामोजी पंताचं लग्नच करून द्या म्हणले. मग त्यानं राजाराम केलं तसं तुम्ही बी करा भावानो बहिणीनो. नामदेव पंताची गोष्ट आहे ही नामदेवाची. आणि आमची गोष्टी संपली. आणि तुम्हाला आवडली असली तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि झाली आमची गोष्ट.